संघासाठी चांगलं कार्य करत आल्यात. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा घेऊन बॉल मागे जातोय. फर्स्ट स्लिपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक रन कंप्लीट केले गेले. पहिलाच बॉल त्या ठिकाणी क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये त्या ठिकाणी प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नव्हतं. एक रनने या ठिकाणी खातं खोललं जात आहे ओम इलेव्हन जलसा टीमचं आणि त्याचबरोबर गणेशचं. आता पिंकेशला पण स्ट्रायकिंगवरती पाहणार आहोत. सेकंड बॉल या ओव्हरमधील. दुसरा बॉल बाउन्सरचा अंदाज होता. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर बॉल टाकला होता. एक रन तर कंप्लीट झाला. यस, वाईट बॉल. वाईट +1 म्हणजे टोटली 2 रन्स या बॉलवरती मिळतील आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना ती देखील गोलंदाजाला दिली गेली. म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये बाउन्सरची जी मुभा असते ती आता हाताळू शकणार नाहीये. 3 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावरती झालाय. दुसरा बॉल या ओव्हरमधील. आता देखील ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि या व्हाईट बॉलने टीमची टोटल फलकावरती 4. ऑफकटरचा अंदाज गोलंदाजाचा होता आणि आता रेफर केले गेले. बॉलिंग करणाऱ्या टीमने DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. प्रत्येक टीमला रिव्ह्यू या ठिकाणी दिला गेलाय आणि त्या रिव्ह्यूचा वापर केला गेलाय. व्हाईट बॉलसाठी बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. नितेश कदम सर या ठिकाणी आहेत. यस, व्हाईट बॉल. चॅलेंज केलं होतं अंपायर डिसिजनला आणि इथे तो रिव्ह्यू गमावला गेलाय. धावसंख्या फलकावरती 4. आता मुसळधार पाऊस देखील पडू लागलाय. कालच्या दिवसामध्ये देखील चांगल्याच पद्धतीनं पावसाने हजेरी लावली होती. आज देखील पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं रबर बॉल क्रिकेटची ओळख आहे. समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. कडे स्ट्रोक खेळला गेलाय. ओव्हर दी लॉंग ऑफ. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिला षटकार या मॅच मध्ये. बॅटमधून 6 धावा. थ्रू दी लॉंग ऑफ चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी सजवला होता. आता ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन व्हॉट अ शॉट इज दॅट. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. सलगचा दुसरा षटकार गणेश गावडच्या बॅटमधून 6. आउटस्टँडिंग बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे गणेशच्या माध्यमातून आणि मेहनती खेळाडू आहे. फिटनेसवरती प्रॅक्टिसवरती चांगल्या पद्धतीनं लक्ष वेधित करतो आणि त्याचमुळे हा परफॉर्मन्स तो डिझर्व करतो. आता देखील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. भरपूर आतमध्ये आला बॉल आणि जो बॅटरला बाउन्स हवा होता तो बाउन्स मिळालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 16. 2 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात आणि लिडिंग बॉलरला टार्गेट केले गेले. आता देखील ऑन साइडला हुक केलाय. पुन्हा एकदा बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या दिशेने. या ओव्हरमधील तिसरा षटकार गणेश गावडच्या बॅटमधून 6 धावा. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता आणि चांगल्या पद्धतीनं खेचला होता बॉलला. 3 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. सेफ झोन मध्ये बॉल त्या ठिकाणी पडतोय. डीप मधून फिल्डर येत आहेत. 2 रन्स कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि तिसरी धाव. आता इथे MS धोनी स्टाईल मध्ये जरूर तिथे प्रयत्न झाल्यात. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते आणि आता नक्कीच चेक केला जाईल. चांगले प्रयत्न. ज्या पद्धतीनं विकेट किपर अविनाश एक चांगला कॅप्टन, युवा कॅप्टन, एक विकेट किपर देखील चांगला आहे आणि ज्या पद्धतीनं बॉल गॅदर केला आणि त्यानंतर नवलुक स्टाईल मध्ये स्टंपवरती ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बॉल थ्रो केला होता. आता बॅटर सेफ आहे की आउट असेल हे पाहिलं जाईल. सध्या तरी डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळते कारण पिंकेशची विकेट देखील खूप महत्वाची आहे. यस, बॅटर आउट असेल त्या ठिकाणी पिंकेशला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसराला पहिला धक्का या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून जात असताना आपण पाहतो पिंकेश. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं बॅटर त्या ठिकाणी फ्रेम मध्ये येतोय परंतु बॅट स्लाइड केलेली होती. बॅटर पोहोचण्याच्या दिशेने जरूर होता परंतु कदाचित बॅट जर स्लाइड केली असती थोडेसे लेझी राहिले आणि त्याचमुळे इथे विकेट जाताना पाहायला मिळते. पहिला धक्का टीम ओम इलेव्हन जलसा संघाला पिंकेशच्या रूपामध्ये.
संकेत मैदानावरती दाखल होतोय. वय वर्ष फक्त आणि फक्त 21, परंतु याच कमी वयामध्ये भरपूर काही या ठिकाणी हासिल केलंय या फलंदाजाने. मागील हंगामामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं बॅटिंग त्याने केली होती. अनेक साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्या होत्या आणि तोच बॅटर आता मैदानावरती दाखल झालाय थर्ड पोझिशनवरती. चेज मास्टर आहे टीमचा, परंतु आता प्रथम बॅटिंग करत असताना रन्स बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती अमीरला या ठिकाणी आणलं गेलं सेकंड ओव्हरमध्ये. पहिला बॉल प्रचंड वेगाने डिलिव्हर केला गेलाय. बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतो. टीमची टोटल फलकावरती 25 एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली गेले. 25 वरती ही टोटल आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती गणेश आहे. मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार गणेशच्या बॅटमधून आले होते आणि सेट झालेला बॅटर आहे. विदाउट प्रेशर तो बॅटिंग मैदानावरती करतोय. आता देखील बॅट स्विंग चांगला होता. एक्स्ट्रा बाउन्स वरती त्या ठिकाणी बॅटरला बीट केलंय. मागच्या दोन्ही बॉल जर आपण पाहिले तर वेरिएशनचा चांगला वापर त्या ठिकाणी केला जातोय. ओली खेळपट्टी आहे तरी देखील बॉल फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. डॉट बॉल या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 25-25. स्ट्रायकिंगवरती गणेश 6 बॉलमध्ये 19. अमीर आहे बॉलिंग ट्रॅकवरती. नॉन स्ट्रायकिंगवरती फ्रेश बॅटर संकेतला आपण पाहतोय. सेकंड बॉल या ओव्हरमधील अगोदरच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. सातत्यानं ऑफ्टमच्या बाहेर बॉल पिच केले जात आहेत आणि कुठल्याही स्पॉटवरून बाउन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. ओली खेळपट्टी आहे त्याचमुळे शॉर्ट बॉल प्रचंड वेगानं त्या ठिकाणी निघतायत. पुढचा बॉल आता बरोबर लाईन वरती टाकला होता. बरोबर समोरून त्या ठिकाणी बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. हा देखील बॉल गुडलेन स्पॉटवरती ठेवला होता. वेग जास्त होता या बॉलवरती. व्हेरिएशनचा वापर देखील चांगल्या पद्धतीने झाला होता. क्रीप चांगली आहे बॉलर अमीरची. आर्म ऍक्शन देखील चांगली पाहायला मिळते. इथे फ्लिक ऑफ द रिस्ट मिड विकेटला जज करतायत, परंतु त्यांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि गणेशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. 6 धावा. वापर तरीकेने केला होता. बरोबर रेंज मध्ये घेतला बॉल आणि त्यानंतर मिड विकेटच्या बाहेर षटकार येत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे चांगल्या पद्धतीने बॉल वळला होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत 33 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 3 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. प्रेशर आहे थोडंसं बॉलरवरती, कारण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा येत असताना आपण पाहिल्यात आणि त्याच 24 धावांचं प्रेशर या ओव्हरमध्ये अमीरवरती आहे. अजून एक चांगला बॉल लेग कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. वेगानं त्या ठिकाणी लेग कटर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि ज्या पद्धतीनं थोडंसं पुढे बॉल ठेवला होता. आता गणेशची स्ट्रेंथ काय आहे ते माहिती पडलंय, त्याचा वीक झोन काय आहे ते माहिती पडलंय आणि त्याचबरोबर झोनवरती बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केले जात आहेत. 4 बॉल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाल्यात. एक षटकार आल्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला गेलाय. आताचा बॉल देखील गुडलेन स्पॉटवरती ठेवला होता. कदाचित पुन्हा एकदा पंच वळतील आणि यस व्हाईट बॉल त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 34. गणेशने एअर स्ट्राईक केले मागच्या 10 बॉलमध्ये. 10 बॉलपैकी 9 बॉल गणेश मैदानावरती खेळलाय आणि चांगल्या पद्धतीनं स्ट्राईक रेट डिझर्व करतो. 25 धावा 9 बॉलमध्ये आल्यात, त्यामध्ये 4 षटकार येत असताना आपण पाहतोय. डॉट बॉल थोडेसे फेस केल्यात, परंतु विकेट गेल्यानंतर संघाला त्या ठिकाणी बॅकफुटला जाऊ दिलेलं नाहीये. ती जबाबदारी त्या ठिकाणी खांद्यावरती घेतलंय. 5वा बॉल या ओव्हरमधील आता बरोबर समोर टाकला होता. हवं तसं एलिव्हेशन त्या ठिकाणी मिळालेलं नाहीये. सिलिमी डॉनला त्या ठिकाणी बॉल पोहोचतोय सुद्धा. गोलंदाज बॉलवरती गेलाय आणि एकच रन या बॉलवरती घेतली जाते. या सिंगलने टीमची टोटल फलकावरती 35. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. अमीरला पण पाहतोय. एक्स्ट्रा रन झाल्यात. एक मोठा फटका आलाय, तरी देखील या ओव्हरमध्ये त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ते दृश्य घडू दिलेलं नाहीये. आता बॉल देखील प्रचंड वेगानं टाकला होता. टॉप स्पीडमध्ये बॉल डिलिव्हर केला होता. आतापर्यंत 5 बॉल त्या ठिकाणी टाकले होते, परंतु त्या 5 बॉलच्या तुलनेमध्ये हा शेवटचा बॉल जो होता तो प्रचंड वेगाने टाकला होता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा फलकावरती. 35 वरती एक विकेट ओमिलो जलसा टीमने गमावला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
सहा फलकावरती आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता टीमचा कॅप्टन स्वतः गोलंदाज अविनाश गोलंदाजी मार्कवरती आलाय. 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि आता तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवरती अविनाश वरती विकेट. पहिलाच बॉल ऑफकडचा अंदाज त्या ठिकाणी होता, बरोबर यष्टांच्या समोरून बॉल त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने गेलाय. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती झाली. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. मागच्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवात तिथे देखील चांगली झाली होती, परंतु एंड ऑफ द ओव्हर चांगले रन्स आल्यात. आता या ओव्हरमध्ये काय दृश्य असेल? गणेश चांगली बॅटिंग करतोय, परंतु मागचा काही काळ जर आपण पाहिला तर तिथे थांबवण्यामध्ये यश आलंय. म्हणजे मागचे काही 2 ते 3 बॉल जर आपण पडताळून पाहिले तर तिथे रन्स आलेले नाहीयेत गणेशच्या बॅटमधून. आताचा बॉल देखील कमी गतीने टाकला होता. बॉल फाईन लेगच्या दिशेने जातोय. डीपमधून फिल्डर त्या ठिकाणी पुढे येत आहेत. फार वेगानं बॉल ऑफ फील्डला फाडत तत्पूर्वी 2 रन त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. फेकी देखील चांगली झालाय. 2 रनवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. स्ट्रगल करतायत आता होम 11 जलसा टीमचे फलंदाज. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या. या ओव्हरमध्ये टीमचा कॅप्टन अविनाश एक युवा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. टॅलेंट चांगलं आहे आणि स्पेशली जेव्हा संघ बॅकफुटला असतो तेव्हा त्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये गोलंदाजी कशी करावी एक चांगलंच माहिती आहे. आणि मागच्या 2 बॉलवरती थांबवून ठेवलंय फलंदाजांना, स्पेशली गणेशला. 12 बॉलमध्ये 28चं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून आहे. 37 धावा फलकावरती. 2 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात. या ओव्हरमधील तिसरा बॉल गोलंदाजी मार्कवरती अविनाश अडिगने येत असताना आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर, उचलला या बॉलला शॉर्ट बॉलचा वापर आणि त्याच्यावरती खेळलाय. 6 धावांकरिता बॉलला सरळ फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. आधी गणेश स्ट्रगल करत होता शॉर्ट बॉलचा वापर आणि तिथे षटकार आलाय. आताचा बॉल चांगल्या पद्धतीने हुक शॉट आणि बॉलला सरळ फेकून दिलाय मागे. सलगचा दुसरा षटकार गणेशच्या बॅट मधून आलाय. 6 धावा. डॉट बॉलचं जे प्रेशर होतं ते आता कमी झालं असेल, कारण मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. अविनाश वरती कॅप्टन वरती त्या ठिकाणी प्रहार केला गेलाय. 40 वरती पोहोचलाय गणेश 14 बॉलमध्ये. अर्धशतकापासून 10 धावा दूर. 49 वरती ही टोटल आपण पाहतोय. अजून या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इनक्रेडिबल नॉक सध्या मैदानामध्ये आपण गणेशचा पाहतोय. आता देखील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली होती. पंचांनी दर्शवलं इम्पॅक्ट स्टंपच्या बरोबर वरती होता. झोन पासून बॉल दूर होता आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. 1 मॅन शो आतापर्यंत गणेशने केलाय. 15 मध्ये 40 बनवल्यात. चौकार षटकारांचा वर्षाव. चौकार आतापर्यंत आलेला नाहीये, परंतु षटकारांचा वर्षाव या ठिकाणी या पावसामध्ये केलाय. दुसऱ्या बाजूला संकेत आहे नॉन स्ट्रायकिंग वरती. त्याची बॅटिंग एन्जॉय करत असताना या विकेटवरती एन्जॉय करतोय सध्या गणेश मैदानावरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. 1 रन कंप्लीट झाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं विश्लेषण करायचं झालं तर या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल आले जरूर, परंतु 2 षटकार देखील आले. एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 स्कोर कार्ड होती लागल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. केलवा रोड आणि त्यांच्या अगेन्स्ट उसरणी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण रिपोर्टिंग करा. 2 ओव्हर्स नंतर आपण टॉस करणार आहोत इनिंग्स ब्रेक मध्ये. एका बाजूला साई केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला उसरणी. पहिला बॉल ऑफकडचा अंदाज त्या ठिकाणी होता आणि चांगल्या पद्धतीने बॉल आतमध्ये आला होता. शर्वेदी मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. संकेत स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. धावसंख्या फलकावरती 52. गोलंदाजी मार्कवरती अमीरला सेकंड स्पेल मध्ये आणला गेलाय. अमीरवरती विश्वास दाखवला गेलाय.
कदाचित अविनाशला एकच स्पेलसाठी ठेवलं होतं. सौरभला देखील थांबवलं कारण सौरभ थोडासा बॅकफुटला डाऊनफॉलमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा त्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी बनवल्या गेल्या. पहिल्या बॉलचा खेळ ठिकाणी झाला आणि पहिल्या बॉलवरती लेग बाईसच्या माध्यमातून थिरन मिळताना पाहायला मिळाली. आताचा बॉल इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बॉलला सरळ फेकून दिलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेशच्या ठाकरेची आठवण झाली. मागील सलग 3 वर्षे याच मैदानावरती प्रथमेश ठाकरे याच पद्धतीनं स्ट्रोक खेळताना दिसलाय आणि तो स्ट्रोक त्या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून ऑफर केला होता. 48 वरती जाऊन पोहोचलाय. चांगला बॉल, अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जागेवरून त्या ठिकाणी बाउन्स करण्याचा प्रयत्न झाला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड थ्रू दी लॉंग ऑफ खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. 3 बॉलची समाप्ती या ठिकाणी झाल्या. षटकार आल्यानंतर डॉट बॉल त्या ठिकाणी मैदानावरती आलाय. 58 धावा फलकावरती लागला गेला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. यानंतर होणारा सामना एका बाजूला साई केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला उसळणी या दोन टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. इंटरेस्टिंग बॅटल असेल. हिडन टॅलेंट त्या दोन्ही टीम मध्ये आहेत. सध्या तरी 2 स्टार्स मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. अर्धा शतकापासून दूर फक्त 2 धावा. गणेश गावड एक मोठं नाव आहे या विभागामधील. इथे बॅटची कडा आणि बॉल मागे चाललाय आणि अर्धशतक देखील पूर्ण झालंय. या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील पहिलं अर्धशतक येत असताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये विशालला पण पाहिलं होतं आणि आज गणेश गावड बॅट झलकवत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जलसार गावाची आणबान शान गणेश गावड 7 षटकार आणि 1 चौकार. आज मात्र जलसार गावामध्ये जल्लोष होणार या गणेशच्या बॅटिंगचा. बॅटिंग मैदानावरती केलेला लाजवाब इनक्रेडिबल नॉक वन मॅन शो. जिथे विकेट जात होते, संघ स्ट्रगल करत होता, तिथे गणेश गावड हे नाव पुढे आलं आणि काय जबरदस्त नॉक त्या ठिकाणी खेळला गेलाय. तिथे कॅच ड्रॉप देखील झालाय. 2 रन्स देखील मिळाल्यात या बॉलवरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. धोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंग वरती वाजलाय आणि अखेरकार गणेश या ठिकाणी बाद झालाय. परंतु एकदा गणेशसाठी टाळल्या झाला पाहिजे, कारण जिथे ओम इलेव्हन जलसार टीम स्ट्रगल करत होती तिथे गणेश ज्या पद्धतीनं तुफानी खेळ त्याने दाखवला आणि तब्बल त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर 54 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 20 बॉल मध्ये 54 धावांची एक सुंदर खेळी या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. बॅट दाखवायचे, कारण एक अविस्मरणीय नॉक गणेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. 20 बॉल मध्ये 54 धावा बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि हायलाइट्स त्या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. हा पहिला षटकार आपण यस ऍक्शन रिप्ले मध्ये रनआउट त्या ठिकाणी दाखवला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. तिसऱ्या धावेची गरज होती की नाही आता हे गणेशला ठाऊक, परंतु एक चांगला नॉक गणेशचा आपल्याला पाहायला मिळाला. स्पष्टपणे निराशा, कारण बॅट देखील त्या ठिकाणी क्रॅक झालाय. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऑफ दी 4th ओव्हर, चौथ्या षटकाचा केल्या ठिकाणी संपतोय. यस डीआरएस ऑफर केला बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता व्हाईट बॉल साठी त्या ठिकाणी डीआरएस घेतलाय. वैभव नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. आता गणेश डगआउट मध्ये भरपूर निराश आहे. बाद देखील झालाय, परंतु त्याहून अधिक दुःख बॅट तुटण्याचं आहे. बॅट तुटल्यानंतर ते दुःख स्पष्टपणे जाणवतंय, कारण जेव्हा रनआउटच्या माध्यमातून तो धावत होता तेव्हा बॅट हातामधून निसटली आणि तेव्हा तो क्रॅक बॅटमध्ये पाहायला मिळाला. इट इज अ फेअर बॉल, म्हणजे चौथ्या षटकाची समाप्ती त्या ठिकाणी मैदानावरती झालाय. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 64-64. नेक्स्ट मॅच साई केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला उसरणी, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या टॉससाठी टॉस केला जाईल इनिंग्स ब्रेकमध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 5 मध्ये भौतिकला या ठिकाणी आणलं गेलंय. एक युवा टॅलेंट आहे, वैतरणा क्रिकेटचं एक उभरतं नाव आहे आणि भौतिक आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. त्याच्यासमोर वैभव, त्याच्या सोबतीनं संकेत.
पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमध्ये लॉंगॉनला फिल्डर अविनाश चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एफर्ट्स घेतले होते. दोन्ही गाड्या एका स्ट्राईकवरती. पुन्हा एकदा रनआउट चान्स त्या ठिकाणी बनला होता, परंतु फेकी अतिशय चांगली नव्हती आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 66 वरती ही टोटल जाऊन पोहोचले. ओम इलेव्हन जलसा टीम आता चांगल्या स्थितीमध्ये, परंतु आता येणारे 5 बॉल ते भरपूर मायने राखणार आहेत, कारण गणेशची विकेट या ठिकाणी गेले. आता गणेशची विकेट गेल्यानंतर वैभव आणि संकेत कशा पद्धतीने बॅटिंग करतायत यावरती नजर असणार आहेत. दुसऱ्या बाजूला भौतिक एक युवा गोलंदाज. पहिला बॉल चांगला टाकला होता. दुसरा बॉल या ओव्हरमधील इथे खेळण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने स्कूप केला आणि बॉलला सरळ मागे लॉंग स्टॉप रिझनला फेकून देण्याचा प्रयत्न आणि वैभवच्या बॅट मधून आलाय षटकार. वैभवशाली षटकार. 6 धावा. तर धावा फलकावरती लागल्या गेल्यात वैभवच्या बॅट मधून. या डेथ ओव्हर्स मधील पहिला स्लॉग हिट येत असताना आपण पाहतोय. मागच्या 2 सामन्यांमध्ये रन्स चेस होताना आपण पाहिल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये कदाचित चित्र वेगळं दिसू शकते. तिसरा बॉल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल समोर खेचलाय. ते डिस्टन्स हवंय, ते डिस्टन्स मिळालं नव्हतं. कॅच देखील ड्रॉप झाला आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय. नशिबाची साथ मिळते वैभवला आणि चौकार 4. सलग 2 बॉलवरती तडकीने डॉमिनेट करत असताना वैभवला पण पाहतोय का बॅटिंग मैदानावरती करतोय. मागील 3 बॉलमध्ये चांगल्या पद्धतीने रन्स त्याने बनवलेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आताचा बॉल बॅकफोल्डला जाऊन चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. हा देखील बॉल इनटू दी गॅप मध्ये थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. सलगचा दुसरा चौकार वैभवच्या बॅटमधून. 4. प्लीज टॉस लिहा. या स्पर्धेचे काही रूल्स आहेत ते फॉलो करणं तितकंच गरजेचं आहे. 80 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आधी गणेशचा बॅटिंग शो आपण एन्जॉय केला आणि आता वैभवला आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंगॉनला ड्राईव्ह क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. डीपमध्ये फिल्डिंग चांगली झाली. 2 रन्सची मागणी आहे इथे. बॅटिंग एंडवरती बॅकअप नाही आहे, त्याचमुळे 2 रन्स तरीकेने सहजरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 82 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 82 स्कोरवरती आपण पाहतोय. स्ट्रॉंग झोनमध्ये ओम इलेव्हन जलसार संघ जाऊन पोहोचलाय, कारण या टोटलवरती ती फाईट होऊ शकते आणि तो बॉलिंग अटॅक देखील ओम इलेव्हन जलसा टीमकडे अवेलेबल आहे. महेंद्र भोईर, किरण भोईर. शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील आपण पाहणार आहोत. चांगलं कॉन्ट्रीब्युशन वैभवचं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्लॉट मध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. इट्स आउट ऑफ दी पार्क. शेवटच्या बॉलवरती चांगला रिझल्ट देणारा, फिनिशिंग टच देणारा षटकार. 88 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि आता 89 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. काय फटका खेळला होता. फ्रंट फुटला पुढे घेतला, फ्रंट लेगला पुढे घेऊन काय जबरदस्त फटका खेळला होता. ग्रेट स्ट्रोक. आपल्या स्क्रीनवरती वैभवला आपण पाहतोय. फिनिशिंग टच त्याने दिल्यात. फिनिशर बनलाय. लास्ट मोमेंटला येऊन बॅटिंग केलंय. 88 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 89 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. 89चं चेस पूर्ण करायचंय 5 ओव्हर्स मध्ये ओम साई फणसपडा टीमला. चला या टॉससाठी साई केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला उसरणी या 2 टीम मध्ये मॅच आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस या विवेक दादा देखील जॉईन झाले, त्यांचं देखील स्वागत असेल.
होते आणि दोन बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. 89 डिफेंड करायच्यात 5 ओव्हर्समध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता एक कडवा आव्हान असणार आहे, कारण पावसाच्या सरी देखील बरसू लागल्यात आणि पावसाच्या सरी बरसताना आता रन्स देखील बरसवायचे आहेत. समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक, पेस फॅक्टरी, स्पिनचा अटॅक देखील चांगला आहे, पण तो सध्या तरी पेसवरती याचं लक्ष वेधित असेल. बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्याकरिता प्रवीणला पण पाहतोय. स्ट्रायकेनवरती रोहित, नॉन स्ट्रायकेनवरती सौरभ. पहिला बॉल, पहिलाच बॉल रायटी बॅटरसाठी त्या ठिकाणी लेग कटर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. सुरुवात एक्स्ट्राने झालंय. 89चा पाठलाग 5 ओव्हर्समध्ये या ठिकाणी करायचा आहे. SP बॉयज ट्रॉफी 2026 सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त SP बॉयजची चर्चा सुरू आहे. पहिला बॉल इथे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, फक्त चेंडूला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एफर्टलेस स्ट्रोक तरी देखील रन्स मिळून जाईल. आर्यनला बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. पहिल्या बॉलवरती ती इंटेन्सिटी त्या ठिकाणी रोहितची आपण पाहिली. इथे सांभाळून खेळायचं आहे या मुसळधार पावसामध्ये. सरी बरसत आहेत आणि त्याच परिस्थितीमध्ये रन्स देखील बरसवायचे आहेत. इथे देखील बॅटची कडा घेऊन बॉल फर्स्ट स्लिपमध्ये दिवेशच्या दिशेने जातोय. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनसाठी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु एकच रन या बॉलवरती घेतले. 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रवीणचं कमबॅक चांगलं होतं. फुल टॉस टाकला होता जाणून बुजून आणि डीपमध्ये फुल टॉससाठी ते प्रोटेक्शन, डीपमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. मिड विकेट ऑन साईडला खेळेल आणि तिथे विकेट जाईल ही मनस्थिती कदाचित असावी. आताचा बॉल देखील चांगला टाकला होता. चांगलं व्हेरिएशन तरी पाहायला मिळालं. लेफ्ट आर्मवरती विकेट नाही येत असताना प्रवीणची गोलंदाजी मागच्या 2 बॉलवरती चांगली राहिलाय. रन्स बनवू दिलेल्या नाही आहेत आणि आता सौरभला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 6 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पाऊस देखील बरसतोय आणि त्या पावसामध्ये आता चॅलेंज असणार आहे, कारण 89 चेस करायचे आहेत. लास्ट 2 मॅचमध्ये रन्स चेस होत आहेत. तिथे अंडर 60 रन्स होत आहेत. आता इथे जर आपण पाहिलं तर 90च्या आसपास रन चेस करायचे आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये आता संघर्ष मोठा असणार आहे. 1 रन या बॉलवरती मिळेल. धावा झाल्यात फलकावरती 7. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल जे आहेत ना, त्या 2 बॉलमध्ये फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर डॉमिनेट केले प्रवीणने या ओव्हरमध्ये. सुरुवात या ओव्हरची खराब झाली होती, परंतु एंड ऑफ द ओव्हर येथे प्रयत्न आहे रोहितचे आणि रोहितच्या बॅटमधून धमाका येत असताना पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या बाहेर षटकार. 6 धावा. षटकार खेळला होता. फुल टॉसला मिडल ऑफ द बॅटने कन्वर्ट केलं आणि त्यानंतर आउट ऑफ द पार्क षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 13 धावा फलकावरती लागला गेला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हर मधील. शेवटचा बॉल बाहेर टाकला. वाईड नो बॉल. इथे ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल तरी पाहायला मिळतोय, पण तेच दर्शवत आहेत. मागचा पाय जो होता, जी क्रीजची लाईन आहे त्याच्या बरोबर त्याच्यावरती पडला होता आणि त्याचमुळे पंचांनी दर्शवलं इथे नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती फ्री माइंड स्ट्रोक आता खेळावा लागणार आहे. 14 धावा फलकावरती लागला गेला. फ्री हिटचा बॉल आहे. हॅलो चेक. आणि लास्ट बॉलवरती फ्री हिटच्या बॉलवरती अखेर तो मोठा फटका येत असताना पाहायला मिळाला. लास्ट 2 बॉलवरती जे आपण खऱ्या अर्थानं फ्री हिट नो बॉल मोठे फटके आले. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती. आता पाऊस देखील मुसळधार पडू लागलाय. येस 19 झाल्यात. 19 रन्स 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता विजयासाठी समीकरण जर आपण पाहिलं तर 24 बॉल आहेत आणि त्या 24 बॉल मध्ये 70 धाव्यांची गरज आहे. 24 बॉल आणि 70 धाव्यांची आवश्यकता. आता इथे विचार विनिमय करावे लागणार आहेत, कारण पहिलं षटक खूप इम्पॉर्टंट होतं.
तरी देखील कम्पेअर करत असताना अजूनही ओमसाई फणसपाडा टीम मागे आहे. कारण मागच्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर 29 धाव्यांचं क्षमा 24 धाव्यांचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये इथे 5 धावा या ठिकाणी जरूर मागे आहे. यस 19 धावा पहिल्या बॉल पासून आपण विश्लेषण करणार आहोत. पहिला बॉल वाईट, तदनंतर पहिला बॉल ऑफिशियली चौकार, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल डॉट, तदनंतर चौथा बॉल सिंगल, पाचवा बॉल 6 नो बॉल आणि तदनंतर 6. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यस क्षमा असावी, स्कोरच्या माध्यमातून थोडीशी चुकी त्या ठिकाणी झाली होती आणि ते करेक्शन या ठिकाणी केलं गेलंय. धावसंख्या फलकावरती 20. आता विजयासाठी 69 धाव्यांची गरज आहे. 24 बॉल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आर्यनला या ठिकाणी आणलं गेलंय. अपकमिंग यंगस्टर आहे, चांगल्या पद्धतीने मागील 2 ते 3 वर्ष गाजवल्यात या खेळाडूने आणि आर्यनला पाहिल्यानंतर या मैदानावरती ती खेळली होती 2023 मध्ये. 3 वर्ष उलटून गेल्यात आणि खऱ्या अर्थानं अजूनही तो खेळ आठवतो आर्यनचा आणि तिथून आर्यनच्या नावाभोवती एक वेगळं वळण निर्माण होत असताना आपण पाहिलं होतं. पहिला बॉल भरपूर बाहेर टाकलाय, आणखीन एक नो बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. आर्यनची सुरुवात या ओव्हरमध्ये देखील एक्स्ट्राने होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 21. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. 21 फलकावरती लागल्या जात आहेत. थोडस बॉलिंग मध्ये हवे तसे प्रयत्न त्या ठिकाणी केले गेलेत, परंतु तो परफॉर्मन्स दिसलेला नाहीये. आता चांगला बॉल टाकलाय, शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी टाकला होता. वैभव देखील तेच सांगतायत, बॅटरच्या वीक झोन मध्ये बॉल तुला टाकायचे आहेत आणि बॅटरचा वीक झोन शोधणं तुझं काम आहे. आणि या ओव्हरची सुरुवात जर आपण पाहिली तर नो बॉलने झाली होती, परंतु तदनंतर एक चांगला डॉट बॉल त्या ठिकाणी मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. 21 धावा सध्या स्कोरकडे होती लागल्या गेल्या. चॅलेंजिंग या ठिकाणी हे इक्वेशन असणार आहे, कारण 23 बॉल मध्ये रन्स बनवायचे. तिथून आणखीन एक शॉर्ट बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चला टॉस त्या ठिकाणी आपण करणार आहोत. एका बाजूला उसरणी आणि दुसऱ्या बाजूला साई केलवारोड. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या, कारण वेळीवरती टॉस होणं खूप गरजेचं आहे. सलग 2 डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड केले गेलेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. आर्यन या ओव्हरमध्ये होप्स त्या ठिकाणी जाग्या करतोय, अशा जाग्या करतोय आणि ज्या पद्धतीने मागच्या 2 बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केल्यात एकाच टप्प्यावरती ते दोन्ही बॉल, परंतु वेगवेगळे प्रयत्न त्या ठिकाणी त्या बॉलमध्ये ग्रीप वेगळी होती. आताचा बॉल स्टंप मध्ये टाकला, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला बॉलला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभच्या बॅटमधून या ओव्हरमधील पहिला षटकार 6 धावा. 2 डॉट बॉलचं उत्तर या बॉलवरती दिलंय आणि ती रिव्हेंज मैदानामध्ये घेत असताना आपण पाहतोय. सौरभला बरोबर स्टंपच्या समोर बॉल डिलिव्हर्ड केला होता. स्टंपला अटॅक करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आर्यनच्या माध्यमातून आणि ती चूक कुठेतरी महागात पडली, कारण आधीचे 2 बॉल जे डॉट बॉल स्वरूपामध्ये होते तिथे शॉर्ट बॉलचा वापर झाला होता, परंतु हा बॉल बरोबर स्टंपच्या समोर आणि तिथे चांगल्या पद्धतीनं पाकफुटला स्ट्रोक खेळला होता. बॅटची मोठी कडा घेऊन बॉल दिवेशच्या हातामध्ये जातोय. एक रन त्या ठिकाणी परिपूर्ण होईल. मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट होतोय. 28 धावा स्कोर कार्ड होती लागल्या गेल्या 28 वरती ही टोटल आपण पाहतोय. मागच्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं गणेशने तो खेळ दाखवला होता, अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं होतं. आता या देखील इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये एक खेळी तशी खेळावी लागणार आहे. रोहित सौरभ दोन्ही बॅटर तो खेळ डिझर्व करतायत, कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार आहे, कारण समोर देखील बॉलिंग अटॅक भरपूर डेंजरस. फॉर एक्झाम्पल हा बॉल ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बॅटरच्या रीच मध्ये टाकला होता, परंतु आर्यनला स्वतःवरती विश्वास होता. या बॉलवरती बॅटरला थांबवून ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या ओव्हरमधील. 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. कटरचा वापर, मिस टाइम स्ट्रोक, स्वतः यष्टीरक्षक वैभव त्या ठिकाणी गेलाय आणि पहिला धक्का टीम ओम साई फणसपाडा संघाला. एक मोठी विकेट, मोठा मासा जायला लागलाय. अर्थातच रोहित बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट गॉन.
बॉल 18 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फलकावरती 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळालंय, त्याचमुळे आता या ओव्हरमध्ये तो बॉलरकडे कॉन्फिडन्स असणार आहे. 18 बॉल 61 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 61 धावांची गरज. धावा झाल्यात फलकावरती 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 89चा चेस पूर्ण करायचं आहे. 5 ओव्हर्समध्ये आव्हान मोठं आहे आणि ते मोठं आव्हान इथे पेलायचं आहे. 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती आता ओव्हर नंबर 3 मध्ये परेशला आणलं गेलंय. म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा वापर एडकिनी केला गेलाय. प्रवीणचं जे एक षटक आहे ते बाकी ठेवलंय. कदाचित आर्यनला सेकंड स्पेलमध्ये आणलं जाईल मॅचच्या सिच्युएशननुसार. कॉमेंट्री बॉक्समध्ये एक हँडसम अंपायर अर्थातच नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नितेश सरांची हेअरस्टाईल सध्या चर्चेमध्ये आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती परेश राईट आर्म सीमरचा वापर त्या ठिकाणी केला गेला आणि पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. गोल्डन स्पॉटवरून बॉल चांगला बाउन्स झाला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरवला जातोय. डॉबॉलची सांगता मैदानावरती झालंय. 28 वरती ही टोटल सध्या तरी थांबते कारण विकेट देखील गेल्या. आता क्रिटिकल सिच्युएशन सध्या मैदानामध्ये ओम साई फणसपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. काय बॉल मैदानामध्ये टाकला होता, डेडली बाउन्सर बरोबर समोरून त्या ठिकाणी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता आणि चांगल्या पद्धतीने हा बॉल त्या ठिकाणी आतमध्ये आणला होता. सलग 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केले गेलेत आणि या 2 डॉट बॉलने एक वेगळा आत्मविश्वास आता जागा झालाय कारण जे फिल्डरचे रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. बॉलचे रिॲक्शन व्हाईट बॉल मैदानावरती येतोय ते तिथे स्पष्टपणे जाणवत आहेत. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये जोडले गेले. धावसंख्या फलकावरती 29 भरपूर वेळेनंतर आता स्कोर कार्ड पुढे गेलाय. 29 वरती ही टोटल आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे समोरून खेचण्याचा प्रयत्न, डिस्टन्स हवाय. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित, त्याला बीट करून बॉल सरळ लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सौरभ 6 धावा.
हॅलो चेक. 11 बॉलमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज आहे. हॅलो चेक. चला एकदा आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 51 धावा फलकावरती लागल्यात आता विजयासाठी. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 37 रन्सची गरज आहे. येणाऱ्या 10 बॉलमध्ये आणखीन एक व्हाईट बॉल मैदानामध्ये टाकला गेलाय. प्रेशर आहे बॉलरवरती. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. त्यानंतर एक्स्ट्रा रन्स येत असताना आपण पाहतोय स्ट्राईक देखील रोटेट झालाय. आता आमिरवरती त्या नजरा असणार आहेत. डगआउटमधून एक्सपेक्टेशन भरपूर मोठे आहेत. चांगला बॉल, व्हाईट यॉर्करचा अंदाज होता आणि बीट केलं या बॉलवरती बॅटरला. चांगला बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. आता 9 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके येत आहेत तर या मॅचमध्ये इथे ओमसाई फणसपडा टीम राहू शकते. येणाऱ्या 3 बॉलमध्ये ते 3 बॉल व्यवस्थित टाकायचे आहेत गोलंदाज आर्यनला. आता देखील कटरचा वापर त्या ठिकाणी मैदानावरती झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 53 धावा फलकावरती लागल्यात. आता 9 चेंडू आहेत आणि त्या 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावांची गरज आहे. नॉन स्ट्राईकिंगवरती केतन आहे ज्याने एक षटकार ओव्हरमध्ये मारला आणि मोस्टली स्ट्राईक त्याच्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न असेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल आता बरोबर समोर टाकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर त्याला बीट करून बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार आणि ते या 4 रन्सने थोडंसं समीकरण आता बदललं जात आहे. 8 बॉल आणि त्या 8 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफमध्ये जी चुकी झाली. भरपूर वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 8 बॉल विजयासाठी आता 32 धावांची गरज आहे. 57 वरती ही टोटल. एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे मजा मॅचमध्ये. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम स्ट्रोक सेफ झोनमध्ये की फिल्डर पोहोचेल तर सेफ झोनमध्ये बॉल त्या ठिकाणी पडतोय. 2 रन्सची मागणी आहे. 2 रन्स पूर्ण झाल्यात आणि 2 रन्सवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता येणारे बॉल आहेत 7 आणि त्या 7 बॉलमध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 30. 7 बॉल 7. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील. स्ट्रायकिंगवरती अमीरला आपण पाहतोय. 59 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल खूप मायने राखणार आहे. लास्ट बॉलवरती रिझल्ट चांगला द्यायचा आहे. शेवटचा बॉल आणि त्या बॉलवरती रिझल्ट चांगला मिळालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. इंटरेस्टिंग बॅटल आपण पाहणार आहोत. आर्यनच्या शेवटच्या बॉलवरती केलेला प्रहार इथे मॅचमध्ये परत घेऊन आलाय टीम ओमसाई फणसपाडा संघाला. वॉट अ मॅच. हृदयाची स्पंदने आता वाढली जातील. 6 बॉल 24 धावांची गरज. 6 बॉल 6 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती एक सर्वाधिक अनुभवी गोलंदाजी मार्कवरती अर्थातच महेंद्र भोईर या संघाचे स्वतः पुरस्कर्ते. आणि आता 6 बॉलमध्ये 24 धावा रोखायच्या आहेत. आव्हान दोन्ही टीम समोर मोठं आहे. 89चा चेस कुणी विचार केला नव्हता की या सिच्युएशनला ही मॅच येऊन पोहोचेल. कारण जिथे सौरभ बाद झाला
जिथे रोहितची विकेट गेली तिथून डाव सावरलाय अमीर आणि केतन या दोन फलंदाजांनी. 6 बॉल आहेत, 6 बॉलमध्ये 24 धावांची गरज. डीपमध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. डीपमध्ये पॉईंट ठेवला गेलाय आणि मागे लॉंग स्टॉपला एक फिल्डर ठेवला गेलाय. 6 बॉलमध्ये 24 धावांची गरज. पहिला बॉल त्या ठिकाणी लिव्ह केलाय. इथे भरपूर मोठी चुकी या ठिकाणी केलाय. DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय बॅटरच्या माध्यमातून. नितेश कदम सर आता इथे बदलणी करतील. डिसिजन पेंडिंग. बॉल चांगला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय आता. 5 बॉलमध्ये 24 धावांची गरज. हे सामन्याचं समीकरण आता इथे थोडेसे होप्स कुठेतरी वाढत असताना बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, कारण पहिला डॉट बॉल स्टार्ट अगदी चांगली झाली या ओव्हरमध्ये. महेंद्र भोईर अनुभव भरपूर मोठा आहे आणि तोच अनुभव आता दाखवून द्यायचा आहे. बॅकफूट पंच, खडे स्ट्रोक खेळला गेलाय ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. तिथे कॅच ड्रॉप रोहित त्या ठिकाणी होता आणि रोहितच्या माध्यमातून झेल सुटलाय. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज. त्या 4 षटकारांची गरज आहे. आता या मैदानावरती इतिहास बनवावा लागणार आहे. अनेक वेळा या मैदानावरती हे कृत्य होताना आपण पाहिलंय, इतिहास घडताना आपण पाहिल्यात. आज देखील ती इतिहासाची पानं उलटली जातील का? 4 बॉल 23 धाव्यांची गरज. इथे टॉप एज स्वतः विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. प्रवीण त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न करताय. तत्पूर्वी 1 रन कंप्लीट झालाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स कंप्लीट झाल्यात. आता 3 बॉलमध्ये रन्स बनवायचे 21. म्हणजे आता कुठेतरी एक एक्स्ट्रा बॉल या मॅचमध्ये इथे वाचवू शकतोय टीम ओम साई फणस पाडाला. 3 बॉलमध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत 21 धावांची आवश्यकता 3 बॉलमध्ये. पुन्हा एकदा फटका फसलाय. 1 रन तर कंप्लीट आणि यस 1 रनवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. अखेरकार रन्स डिफेंड करण्यामध्ये आता थोडंफार यश येऊ लागलंय. 2 बॉल 20 धावांची गरज. 2 बॉल 20. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये आता 20 धावांची गरज आहे. चांगला यॉर्कर फ्लिक ऑफ द रिस्ट. मिड विकेटला फिल्डर पोहोचत आहेत. त्यांना बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स येतील आणि या 4 रन्सने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. आता 1 बॉल 16 धावांची गरज. एक चेंडू आणि 1 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. लास्ट बॉल या ओव्हरमधील आणि या इनिंगमधील आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल. आता ते सेलिब्रेशन देखील होईल मिलन जलसा टीमच्या माध्यमातून. आणि यस फायनल बॉल, फायनल रन्स त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती त्या ठिकाणी तो उंबरठा पार केलाय मिलन जलसा टीमने. अभिनंदन अँड हार्ड लक ओम साई फणस पडाल. आमचा प्रवास तुम्ही त्या ठिकाणी केला आणि तदनंतर इथे पराभवाचा सामना करावा लागला. हार्ड लक नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. बेस्ट ऑफ लक अँड वेल प्लेड टीम मिलन जलसार.